मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटल टनेलचा म्हणजेच डोंगराळ बोगद्याचा आज यशस्वी ब्रेकथ्रू साध्य झाला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यावेळी नवी दिल्लीवरून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाला जातोय असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। हाई स्पीड रेल का इस पहले प्रोजेक्ट में करीब 334 किलोमीटर का वायडक्ट कंप्लीट हो गया है। 417 किलोमीटर के पियर्स बन चुके हैं। ओएचई मास्ट 5400 लग चुके हैं। स्टेशन सब जगह एडवांस्ड स्टेज में है। ब्रिजेस एडवांस स्टेज में है। महाराष्ट्र में जो ठाकरे साहब के परमिशन न देने के कारण जो लॉस हुआ टाइम और जो डिले हुआ प्रोजेक्ट, वो अब तेजी से नए रास्ते पे चल पड़ा है और अब स्पीड पकड़ चुका है। जैसा आपने देखा, हा बोगदा 454 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंदीचा आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत हा मिळालेला दुसरा टनेल ब्रेकथ्रू आहे। पहिला ब्रेकथ्रू 2 जानेवारीला मिळाला होता। या बोगद्याचं खोदकाम दोन्ही टोकांकडून न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरून करण्यात आलं आहे। ही एक अत्याधुनिक ड्रिल आणि नियंत्रित अशी स्फोट पद्धत आहे। हे खोदकाम 12 महिन्यात पूर्ण झालं आहे। प्रकल्पाचा सर्वाधिक लांबीचा नदी पूल वैतरणा नदीवर पियर स्तरावर पोहोचला आहे, तर उल्हास आणि जगणीसारख्या इतर प्रमुख नद्यांवर काम सुरू आहे। पालघर जिल्ह्यात एकूण 7 माउंटल टनेल्सचं काम सुरू आहे।